नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एस-एस-सी, एम-टी-एस भरती आणि हवालदार भरती मिक्स आलेली होती आणि या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या तुम्हाला देणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी आहे की तुमची फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमच्या जागा देखील वाढलेल्या आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघू शकता एस-एस-सी, एम-टी-एस मार्फत या ठिकाणी काल रात्री ही अपडेट काढण्यात आलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी सेक्शन देण्यात आलेले आहे. सेक्शन नंतर द कॅन्डिडेट्स माय प्लीज आफ्टर टू बघू शकता द नोटीस ऑफ मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार CBIC अँड बघू शकता CBN एक्झामिनेशन 2024 पब्लिश्ड बाय द बघू शकता कमिशन ऑन बघू शकता 27/6/2024 आणि बघू शकता इम्पॉर्टंट नोटीस डेटेड बघू शकता आज ही या ठिकाणी काढलेली आहे त्यांनी नोटीस. तर 31/7/2024 त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी दुसरा पॉइंट म्हटलेला आहे द टेंटेटिव्ह वॅकन्सीज ऑफ बघू शकता एम-टी-एस मेन्शन्ड इन पारा 2.01 द नोटीस ऑफ बघू शकता एक्झामिनेशन माय बी रीड ॲज बघू शकता 6144 आणि या ठिकाणी बघू शकता आधी किती होत्या तर 4887 होत्या आणि त्याच्यातून एम-टी-एसच्या वाढलेल्या हवालदारच्या अजून वाढलेल्या नाहीत. तर बघू शकता सध्या या ठिकाणी 4000 आधी तुम्हाला स्पष्ट सांगतो हवालदारच्या किती होत्या आणि एम-टी-एसच्या आधी किती होत्या. तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या ठिकाणी बघू शकता एम-टी-एस लिहित आहे. एम-टी-एस आणि हवालदार. तर एम-टी-एसच्या अगोदर किती होत्या तर बघू शकता 4887 आणि त्याच्यात हवालदारच्या किती होत्या तर बघू शकता 3000 3439 3439. आता ह्या दोन्ही मिळून किती होत्या 9 आणि 7 किती झाले 16 16 हातचा आला 1 इथं झाले 9 आणि हे 3 12 हातचा आला 1 इथं 8 आणि 4 12 आणि 13 13 पुन्हा एक हातचा आला 4 आणि 3 7 8 म्हणजे आधी किती होत्या तर तुम्हाला सांगतो 8000 300 8326 होत्या. इथं 8 आहे 8326 होत्या. परंतु आता या ठिकाणी बघू शकता 4800 ऐवजी या ठिकाणी किती एम-टी-एसच्या वाढलेल्या आहेत 6144 झालेल्या आहे आणि ह्या 3439 3439 म्हणजे या ठिकाणी किती वाढलेलं आहे हे देखील मी तुम्हाला सांगेल. 9 4 13 हातचा आला 1 4 आणि 3 7 8 इथे 8 झाले आणि हे 4 आणि 1 5 या ठिकाणी 5 त्याच्यानंतर हे आहे 6 आणि या 3 9 म्हणजे या ठिकाणी 9000 बघू शकता 9500 सॉरी 900 आहे. हां, एक मिनिट 9583 जागा तुमच्या वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. आता ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे बघू शकता आधी जागा 8326 होत्या. आता या ठिकाणी 9500 झालेल्या आहे म्हणजे जवळ-जवळ 1200 ते 1300 तुमच्या जागा वाढलेल्या आहेत या नोटीस मार्फत. त्याच्यानंतर आता जी दुसरं महत्त्वाची जी अपडेट आहे माझ्याकडे तिचे मी तुम्हाला सांगण्यापूर्वी एस-एस-सी, एम-टी-एस, एस-एस-सी जी-डी, रेल्वे, टी-सी, आर-पी-एफ भरती कोणत्याही भरतीची जर तयारी करत असाल तर आपल्या सर्वात बेस्ट नोट्स या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तुम्ही डेमो नोट्सवरती स्क्रीनवरती डेमो बघू शकता. या नोट्स तुम्ही 5 ऑगस्ट पासून खरेदी करू शकत आहात. याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येईल. आपला जो रेल्वे भरतीचा आणि एस-एस-सी, एम-टी-एसचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तेथे नोट्सबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल. आता या ठिकाणी जो दुसरा महत्त्वाची तारीख आहे तर काल शेवटची तारीख होती. काल किती शेवटची तारीख होती. आता जास्त मी याच्यामध्ये सांगत बसणार नाही. परंतु या ठिकाणी बघू शकता 31/7/2024 ही या ठिकाणी शेवटची तारीख होती 31 जुलै. परंतु जागा या ठिकाणी वाढल्या आणि सोबतच तुमची या ठिकाणी
साईट देखील चांगली चालत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा या ठिकाणी मुदत वाढवून दिलेली आहे. 3 ऑगस्ट आज आहे 1 ऑगस्ट म्हणजे आज, उद्या, परवा 3 दिवस तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे 3 ऑगस्ट तुमची शेवटची तारीख केलेली आहे आणि ज्यांना एस-सी, एस-टी सोडता ओ-बी-सी आणि ओपनवाल्यांना या ठिकाणी जी फॉर्म फी आहे भरण्याची तारीख 4/8 ही शेवटची तारीख असणार आहे आणि फॉर्म भरण्याची 3/8 असणार आहे. हे हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय-बी-डी अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.